प्रसारित करत आहोत कोरोना वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत केंद्रीय अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रांच्या अपेक्षा याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विकास योजनांमुळे गोरगरीब जनतेनं जीवनमान उंचावलं आहे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. कोरोना काळात केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणा आणि सवलतींच्या अनेक क्षेत्रांना फायदा झाला. तसंच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला देखील मजबूती मिळाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. मुझे संतोष है कि मेरी सरकार के समय पर लिए गए सटीक फैसलों से लाखों देशवासियों का जीवन बचा है. आज देश में कोरोना के नए मरीजों की संख्या भी तेजी से घट रही है और जो संक्रमण से ठीक हो चुके हैं उनकी संख्या भी बहुत अधिक है. अर्थव्यवस्था को संभालने के लिए रिकॉर्ड आर्थिक पैकेज की घोषणा के साथ ही मेरी सरकार ने इस बात का भी ध्यान रखा कि किसी गरीब को भूखा न रहना पड़े. बहुत ही कम समय में 2200 से अधिक प्रयोगशालाओं का नेटवर्क बनाकर हजारों वेंटिलेटर्स का निर्माण करके पीपीई किट से लेकर टेस्ट किट बनाने तक में आत्मनिर्भरता हासिल करके अपनी वैज्ञानिक क्षमता, अपनी तकनीकी दक्षता और अपने मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम का भी परिचय दिया है. हमारे लिए यह और भी गर्व की बात है कि आज भारत दुनिया का सबसे बड़ा टीकाकरण अभियान चला रहा है. इस प्रोग्राम की दोनों वैक्सीन भारत में ही निर्मित है. संकट के इस समय में भारत ने मानवता के प्रति अपने दायित्व का निर्वहन करते हुए अनेक देशों को कोरोना वैक्सीन की लाखों खुराक उपलब्ध कराई है. सरकार ने बीते 6 वर्षों में बीज से लेकर बाजार तक हर व्यवस्था में सकारात्मक परिवर्तन का प्रयास किया है ताकि भारतीय कृषि आधुनिक भी बने और कृषि का विस्तार भी. इन्हीं प्रयासों के क्रम में मेरी सरकार ने स्वामीनाथन आयोग की सिफारिशों को लागू करते हुए लागत से 1.5 गुना एमएसपी देने का फैसला भी किया. मेरी सरकार आज न सिर्फ एमएसपी पर रिकॉर्ड मात्रा में खरीद कर रही है बल्कि खरीद केंद्रों की संख्या को भी बढ़ा रही है. व्यापक विमर्श के बाद संसद ने 7 महीने पूर्व 3 महत्वपूर्ण कृषि सुधार, कृषक उपज व्यापार और कृषक संवर्धन और सरलीकरण विधेयक, कृषि सशक्तिकरण और संरक्षण, कीमत आश्वासन और कृषि सेवा करार विधेयक और आवश्यक वस्तु संशोधन विधेयक पारित किए हैं. इन कृषि सुधारों का सबसे बड़ा लाभ भी 10 करोड़ से अधिक छोटे किसानों को तुरंत मिलना शुरू हुआ. छोटे किसानों को होने वाले इन लाभों को समझते हुए ही अनेक राजनीतिक दलों ने समय समय पर इन सुधारों को अपना भरपूर समर्थन दिया था. देश में अलग अलग फोरम पर देश के हर क्षेत्र में 2 दशकों से जिन सुधारों की चर्चा चल रही थी और जो मांग हो रही थी वह सदन में चर्चा के दौरान भी परिलक्षित हुई. वर्तमान में इन कानूनों का अमलीकरण देश की सर्वोच्च अदालत ने स्थगित किया हुआ है. मेरी सरकार उच्चतम न्यायालय के निर्णय का पूरा सम्मान करते हुए उसका पालन करेगी. मेरी सरकार ये स्पष्ट करना चाहती है कि 3 नए कृषि कानून बनने से पहले पुरानी व्यवस्थाओं के तहत जो अधिकार थे तथा जो सुविधाएं थी उनमें कहीं कोई कमी नहीं की गई है, बल्कि इन कृषि सुधारों के जरिए सरकार ने किसानों को नई सुविधाएं उपलब्ध कराने के साथ साथ नए अधिकार भी दिए हैं. श्रोतेहो, यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनामुळे झालेली हानी भरून काढण्याबरोबरच सर्वच क्षेत्रांना काही ना काही देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून देशाच्या उद्योग क्षेत्राला काय अपेक्षा आहेत याविषयी जाणून घेऊयात सनदी लेखपाल जयंत फलके यांच्याकडून. 2021च्या अर्थसंकल्पातनं काही नवीन गोष्टींची अपेक्षा आहे. कारण गेल्या 9 ते 10 महिन्यात आपण जे काही वेगळ्या प्रकारचं वातावरण बघितलंय आणि ज्याचा परिणाम प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यवसायात झालेला आहे, त्यानुसार काही गोष्टी अपेक्षित आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोय की
मागणी वाढणं. कारण या पॅन्डेमिकमुळे बेसिकली लोकांचा क्रयशक्ती कमी झालेली आणि क्रयशक्तीचा परिणाम खूपशा धंद्यांवर व्हायला लागले. त्याचा अल्टिमेटली परत इफेक्ट पूर्ण अर्थव्यवस्थेवरती होतोय. त्यामुळे डिमांड वाढणं किंवा मागणी वाढणं हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि यासाठी सरकार काही प्रमाणात काम चालू केलेलं आहे. त्याचे इंडिकेटर्स आमच्याकडे काही एसएमएस कडे दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटीचं कामं सुरू झालेली, पण त्याच प्रकारचं खर्च जर सरकारने या बजेटमध्ये मेडिकल किंवा आरोग्य या विषयावरती जर चालू केलं त्याचा खूप चांगला परिणाम या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कसं की आता कुठलंही आरोग्य घ्यायचं असेल तर आपल्याला आयदर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जायला लागतं किंवा मुंबई, दिल्ली, कलकत्ता अशा मोठ्या ठिकाणी आपल्याला जायला लागतं किंवा पुण्यासारख्या शहरात. याच्याऐवजी जर प्रत्येक जिल्हा हा एक सेल्फ सफिशियंट आरोग्य सेंटर तयार झालं तिथे, जिथे सगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, तर त्याचा नॅचरली ती डिमांड क्रिएट एक वेगळ्या प्रकारची तयार होईल. लोकांचा प्रवाह तिकडे वाढेल आणि डिसेंट्रलायझेशन झाल्यामुळे वेगवेगळ्या डॉक्टर्सांना बाकीच्या गोष्टींना पण मुवमेंट सुरू होईल आणि त्याचा परिणाम चांगला येईल. आणि मला वाटतं गव्हर्नमेंटने जे मेडिकल कार्ड प्रपोज केलेलं आहे, आरोग्य कार्ड, त्या कार्डासाठी जर लागणारी यंत्रणा जर उभी करायची असेल तर त्यांना अशा प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं आवश्यक आहे. आणि याचा कुठेतरी पायाभूत सुविधांचा उल्लेख या बजेटमध्ये येईल अशी अपेक्षा. दुसरा अजून एक महत्वाचा भाग आहे की एमएसएमईजना सपोर्ट. सरकारने 20 लाख करोडची पॅकेजेस जाहीर केली तर त्या खूपशा लोकांना बेनिफिटही मिळाला त्यातला. पण आजही खूपशा प्रमाणात एमएसएमई तेवढे सक्षम झालेले नाहीत. कारण काही एमएसएमईचे पूर्णपणे धंदे कोलमडलेत. कारण 8 ते 9 महिन्याचा पिरियड हा खूप एमएसएमई साठी खूप मोठा झाला आणि त्यातनं त्यांचे आर्थिक प्रश्न नसून विना आर्थिक बाबींवरती खूप त्यांना मदत लागणार आहे. आणि याचं कुठेतरी फॅसिलिटेशन सेंटर किंवा डीआयसीचं सक्षमीकरण करणं, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरचं सक्षमीकरण करणं हा एक खूप मोठा भाग होईल. आणि ह्याच्यातनं जर काही गोष्टींची जर गरज निर्माण करण्यात आली तर छोटे एमएसएमई खूप त्या प्रमाणात चांगला बिझनेस करू शकतील. उदाहरणार्थ प्रत्येक लोकल म्युन्सिपालिटीने त्यांच्या लोकल एरियातनंच माल विकत घेणं, ग्रामपंचायतने जवळपासनं माल विकत घेणं, जिल्हा परिषदेने त्याच जिल्ह्यातनं माल विकत घेणं, अशा प्रकारचं जर काही गोष्टी थोड्याशा पॉलिसी डिसिजन जर घेतल्या आल्या तर लोकल डिमांड चांगल्या प्रकारे तयार होईल आणि त्यातनं उत्पन्न वाढेल आणि त्यातनं परत एक चलनवलन सगळं सुरू होईल व्यवस्थित वेगळ्या प्रकारे. दुसरी एक अपेक्षा आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो काही कन्सेप्ट आहे त्याच्यात सरकारने खूप काही परिणामकारक गोष्टी केलेल्या आहेत, आवश्यक आहे. पण त्यात अजून वेगळ्या पातळीवरती जाण्याची गरज आहे अजून. आणि ती जर गरज उभी केली पण चांगल्या प्रकारे सक्षमीकरण केलं तर येत्या काळात नवीन उद्योजक जे येतात आता स्टार्टअप किंवा कुठल्याही प्रकारचं, यांचा सगळ्यात एक प्रश्न असतो ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन आणि परवानग्या आणि कर प्रणाली. याच्यात कुठेतरी ईज ऑफ डुईंग आणलं तर खूप चांगल्या प्रकारचं होऊ शकतं. यंदाच्या कोरोना परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या तसंच अवकाळी पाऊस, अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडलेल्या कृषी क्षेत्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत याविषयी जाणून घेऊयात राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाछा पटेल यांच्या शब्दात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं पहिलं बजेट सादर होणार आहे लोकसभेमध्ये. या बजेटमध्ये पूर्ण देशाच्या आणि शेतकऱ्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. पूर्ण जगाला वेठीस धरलेलं आहे कोरोनाने आणि आता हे काही शेवटचं असं हे रोग नाही तर भविष्यामध्ये वारंवार कोरोनासारखे जंतू येणार आहेत आणि समाजाला वेठीस धरणार आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये आता शासनाकडून अपेक्षा काय तर सरकारने काही गोष्टीचं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. जागतिक पातळीवर आम्ही बघतो की अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आता अमेरिका हे 2030 मध्ये कार्बन मुक्त करायचंय. इंग्लंडचं सरकार म्हणते की 2030 मध्ये आम्ही डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या 2030 पासून सुरू राहू देणार नाहीत. या देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब म्हणतात की 2027च्या नंतर भारतातलं डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या बंद कराव्या लागणार आहेत. याचा अर्थ सगळं जग हे धास्तावलेलं आहे कार्बनने आणि पृथ्वीवर तयार झालेल्या तापमानाने. अशा परिस्थितीमध्ये देशातल्या शेतीचं काय होईल असा जेव्हा प्रश्न तयार होतो तेव्हा क्रीडा नावाची भारत सरकारची जी हैदराबादला संस्था आहे ही संस्था त्याच्या अभ्यासातून असं सांगते की 2030 मध्ये 40% दुधाचं उत्पादन कमी होणार आहे आणि बरेच पिकं ही तापमान वाढल्यामुळे नामशेष होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या समोर एक मोठं प्रचंड विषय उपस्थित होणार आहे. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर बजेटमध्ये आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा अशी आहे की कार्बन खाणारे आणि ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती लावणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर त्याच्यामध्ये बांबू हे असं पीक आहे की सगळ्या झाडामध्ये अधिक 30% कार्बन खाते. माणसाला 280 किलो ऑक्सिजन
ऑक्सिजन वर्षाला लागते. बांबूचं एक झाड 320 किलो देते आणि दररोज 1 फूट वाढणारी ही जात आहे. वड आणि पिंपळ जर आपण लावायचं ठरवलं तर 30 वर्ष लागतील मोठं व्हायला. तेवढा वेळ कोणाला नाही आणि म्हणून प्रचंड गतीनं वाढणारं, कार्बन खाणारं आणि ऑक्सिजन देणारं हे आपणाला झाड आता लोकांमध्ये न्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी सरकारने बजेटची मोठी तरतूद केली पाहिजे. नंबर 1. नंबर 2 जर बघायचं असेल तर आता बांबू म्हणजे वड आणि पिंपळ का शेतकरी लावत नाही त्याचं कारण असं आहे की बांबूपासून आणि वडापासून इकन बी होत नाही आणि जाळता बी येत नाही. परंतु बांबूपासून 1800 वस्तू तयार होतात. म्हणजे इथेनॉल बांबूपासून, CNG बांबूपासून, कपडे, फर्निचर, बांधकाम, बिस्किट, तांदूळ म्हणजे अशा कितीतरी गोष्टी याच्यापासून तयार होतात. म्हणून आता पर्यावरण रक्षणामध्ये शेतीचा सहभाग करणं गरजेचं आहे. आणि मी आजच्या दिवशी म्हणजे आता बजेटमध्ये काय यावं तर कार्बन क्रेडिट शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे शेतकरी अशा पिकाकडे वळतील आणि या पृथ्वी तलावरची जीवजंतू वाचवण्यासाठी आता वेगवेगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या दिशेनं भारत सरकार पाऊल टाकाल असं मला वाटतं. कोरोना संकटामुळे आर्थिक विवंचनेस अडकलेल्या सर्वसामान्य जनतेला यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कोरोनामुळे नोकरी, व्यवसाय, रोजगार यावर झालेला परिणाम पाहता सर्वसामान्य जनता मोठ्या अपेक्षेनं यंदाच्या अर्थसंकल्पाकडे बघत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून केंद्र सरकार सर्वसामान्यांना कशा प्रकारे दिलासा देऊ शकतो याविषयी आर्थिक घडामोडीचे अभ्यासक उदय तारदाळकर यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. येत्या सोमवारी 1 तारखेला जेव्हा फेब्रुवारी 1ला अर्थसंकल्प सादर होईल तर त्या बाबतीमध्ये काही अपेक्षा आहेत लोकांच्या आणि 2 गोष्टींचा जर आपण विचार केला तर या कोरोनाच्या काळामध्ये एकंदरीतच जे खेळतं भांडवल लागतं उद्योजकांना, जी रोखता लागते त्या दृष्टीने सरकारने काही पावलं उचलणं अत्यंत निकडीचं आहे. आणि अर्थातच ह्या कोरोनाच्या काळामध्ये कित्येक उद्योगपतींना मोठ्या असू दे छोटे असू दे त्यांना आपल्या वेळेमध्ये कर्ज परत देणं शक्य झालं नाहीये उद्योग बंद असल्यामुळे. आणि मला वाटतं त्याच दृष्टीने जर विचार केला तर सरकारने अक्षरशः या बाबतीमध्ये या उद्योजकांना एकतर व्याज परत पण देतो महिना ते महिना त्याच्यावर सवलत द्यावी लागेल आणि काही कमी दरात जर व्याज उपलब्ध करून दिलं तर मला वाटतं ते खूप चांगलं राहील. आणि जर आपण करांचा विचार केला तर या कोरोनाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची जी काही परिस्थिती दिसते आपल्याला तर त्यासाठी एकतर जो व्यक्तिगत कर आहे त्याचा स्लॅब हा वरती न्यावा अशी अपेक्षा सगळ्यांची आहे आणि त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की पेट्रोल आणि डिझेल हे अजूनही वस्तू आणि सेवा कर खाली येत नाही आणि त्यासाठी सरकारने काहीतरी करून जर आपण बघितलं की दोन्ही गोष्टींचा विचार केला का बाजूने जर आपण बघितलं की महागाई वाढते ते पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढते आणि त्यातूनच जर सरकारने हा पायंडा पाडला आणि हे दोन्ही जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटी खाली आणले तर त्याचा बराच मोठा परिणाम होईल. आणि इतर सुद्धा जे सेवा कर आहेत म्हणजे टेलिफोनचं बिल असेल, इलेक्ट्रिकचं बिल असेल, इथे सामान्य माणूस हा आपल्या खिशातले पैसे खर्च करतो तर त्या दृष्टीने सरकारने विचार करून तिथे पण काही स्लॅबचा एक पुनर्विचार करावा. आणि आपल्याला माहिती आहे की या दृष्टीने हॉस्पिटल इंडस्ट्री पण या कोरोनामध्ये विपरीत परिणाम घडला आहे तर असं ओव्हरऑल विचार करून सरकारने जर ही कर कपात केली तर मला वाटतं हे दिलासादायक होईल या नवीन वर्षासाठी यात शंका असते. सकारात्मक पावलं सरकारने उचलली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे जी क्रयशक्ती असते ग्राहकांची मग ती तो कुठलाही ग्राहक असो ग्रामीण असो वा शहरी त्याच्या खिशामध्ये जास्ती पैसे येतील आणि ते पैसे आल्यामुळे एकंदरीतच आपल्या ज्या अर्थव्यवस्थेला चालना लागते म्हणजे मागणी वाढली पाहिजे तर त्या लोकांना जर पैसे जास्ती मिळाले तर त्याचा खर्च होईल आणि त्या खर्चामध्ये उत्पादन आणि सर्व्हिस या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचा वापर होईल आणि त्यामुळे मागणी वाढली तर एकूणच जे ठप्प झालेलं आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याला एक उभारी यायची शक्यता आहे. आणि हे जे सायकल म्हणतो आपण ते चालू राहील म्हणजे जास्ती मागणी आल्यामुळे उत्पादन पण वाढेल आणि त्यातून रोजगार पण निर्माण होऊ शकतो आणि त्याच वेळेला लोकांना पगार मिळाला तर ते परत खर्च करू शकतात. म्हणजे हे जे सर्कल असतं हे चालू राहील आणि मला वाटतं सरकारला 2021-22च्या बरोबरच 22-23चा विचार करता जे आपल्याला एक मोठी झेप घ्यायची आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्यासाठी मला वाटतं सरकारने ही क्रयशक्ती वाढवणं हे अत्यंत निकडीचं आहे. श्रोतेहो, कोरोना परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरीत परिणाम, कोरोनाचा देशातल्या व्यापार, उद्योग आणि इतर क्षेत्राला बसलेला फटका बघता यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्राला अपेक्षा वाढलेल्या आहेत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून या अपेक्षांना कशाप्रकारे न्याय दिला जातो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.